गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पालघरमधली, कारण पालघर जिल्ह्यातल्या तारापूर एमआयडीसीत एक भीषण स्फोट काल संध्याकाळी झालाय। तारापूर एमआयडीसीतल्या तारा नायट्रेट कंपनीत झालेल्या स्फोटामुळे जवळपास 15 किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरून गेला होता। या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झालाय, ज्यात कंपनी मालक नटुभाई पटेल यांचा देखील समावेश आहे। या स्फोटामुळे कंपनीच्या आवारातली एक इमारत देखील कोसळली, इतका हा स्फोट भीषण होता। या स्फोटानंतर काही अवशेष लगतच्या कारखान्यात देखील उडालेत, त्यामुळे त्या कारखान्यांचं देखील नुकसान झालंय। या कंपनीत अमोनियम नायट्रेट हे स्फोटक रसायन बनवलं जात असल्याचं म्हटलं जाते। या स्फोटानंतर या सगळ्या परिसराचा विद्युत पुरवठाही बंद करण्यात आलाय। या दुर्घटनेनंतर कृषीमंत्री दादा भुसेंनी इथे घटनास्थळाला भेट दिलेली, त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांनी। पालघरमध्ये तारापूर एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट झाला, अनेक लोकांच्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे, अनेक लोक जखमी झाले आहेत। स्वतः पालकमंत्री जवळपास 2:30 वाजता या ठिकाणी पाहणी करायला गेले, दादा भुसेंना शोधत काय सांगाल, काय परिस्थिती सध्या खूप बोलली आहे? ANK फार्मा नावाचं कंपनी आहे की ज्या कंपनीमध्ये अपेक्षित आहे की कदाचित औषधी निर्माणाचा प्रकल्प असू शकतो, परंतु इथं प्रत्यक्ष जागेवर पाहिल्याच्यानंतर कन्स्ट्रक्शनचंही काम प्रगतीपथावर आहे आणि त्या कंपनीला 2 दिवसापूर्वीच ट्रायल घेण्याची परवानगी देण्यात आली असं कागदावर दिसतं। या सर्व बाबींची चौकशी केली जाईल। या घटनेमध्ये दुर्दैवाने 6 लोकांचं दुःखद निधन झालेलं आहे, 7 लोक जखमी आहेत, त्याच्यातले एक गंभीर स्वतः मालक पटेल नावाचे आहेत, त्यांना मुंबईला शिफ्ट करण्यात आलेलं आहे। 6 लोकांचं दुःखद निधन झालं आहे, त्याच्यातले जवळपास सर्वजण बिहारचे कामगार आहेत, एक सोडून 5 बिहारचे आहेत, एक स्थानिक आहे। त्यांना माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी प्रत्येकी 5 लाखाची मदत घोषित केलेली आहे। जखमींवर शासनाच्या माध्यमातून खर्च केला जातो। सर, या ठिकाणी अनेक लोकांचं नाव त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट बघितलं आपण तर इमारतीचं काम केलं अर्धवट या ठिकाणी अशाच पद्धतीनं जर टेस्टिंग केलं तरी योग्य होतं आणि काय कारवाई केली जाते? ज्या लोकांनी जागेवर कामकाज पूर्ण झालेलं नसताना परवानगी दिली असेल याची सर्व चौकशी केली जाईल, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि भविष्यामध्ये अशी घटना घडणार नाही याची आपण काळजी घेऊ। सर, मलब्यामध्ये बाहेरनं सूचना अशी येते की कदाचित एक लिफ्टमन आणि एक महिला असू शकते असं सांगितलं जात आहे। आपण बघितलं असेल की आता 2-3 वाजलेले असताना सुद्धा NDRFचं पथक, फायर ब्रिगेड, पोलीस डिपार्टमेंट, महसूल विभाग सर्व मिळून काम करत आहेत। हे होते पालकमंत्री दादा भुसे। आपण बघितलं असेल की त्या ठिकाणी NDRF टीम जी आहे ती सध्या कारवाई करायला मिळते। संध्याकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी जे आहे ते काम जे आहे सुरुवात झाली होती, फायर ब्रिगेड आलं, त्यानंतर आग विझवली, जवळपास 6 लोकांच्या या ठिकाणी मृत्यू झालेला आहे, तर 5 लाखाहून अधिक लोक जे आहेत या ठिकाणी जखमी झाले आहेत। अद्यापही मलब्याखाली 2 व्यक्ती असल्याचा संशय जो आहे त्या ठिकाणी वर्तवण्यात येतोय। कॅमेरा राहणे पटेल सह मी विजय राऊत।